हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू महासेम इंग्लिश. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी यामधील इतिहास यातला दुसरा धडा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 नावे लिहा. 1. भारतातील काळ्या मातीची भारतातील काळ्या मातीची जमीन असलेला पठार. तर याचे उत्तर पहा. दख्खनचे पठार. 2. भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश. मध्य भारतातील विस्तृत पठार आणि गंगा यमुनाचा दुआबचा मैदानी प्रदेश. 3. लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ. 4. दायमाबाद या उत्खननस्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक B.P. बोपार्डीकर. ब. योग्य जोड्या जुळवा. तर पहा, इथे आपल्याला अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर आपण याची उत्तर पाहू. पहा, प्रश्न क्रमांक 2 खालील तक्ता पूर्ण करा. तर पहा, इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर पहा, इथे आपण पहिल्याचे उत्तर पाहू. गाव, वस्ती, शिकार, दगडी अवजारे, गुहाचित्रे, स्थायी जीवनशैली. पुढील विधाने चुकीची की बरोबर ते सांगून चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. जोर्वे येथे कास्य धातूंचे 4 वस्तू मिळाल्या. चूक. दुरुस्त विधान. दायमाबाद येथे कास्य धातूंचा 4 वस्तू मिळाल्या. 2. नेवासा येथे जार्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. तर चूक. दुरुस्त विधान. जार्वे येथे जार्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. 3. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्र पाषाणयुगी संस्कृतीची इमानगाव येथे आहे. उत्तर चूक. दुरुस्त विधान. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्र पाषाणयुगीन संस्कृती सावळदा येथे आहे. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. नवाश्म युगात मानवाची जीवनशैली कशी बदलली. नवाश्म युगात मानवाने शेतीचा शोध लावला आणि योग्य ऋतूंमध्ये धान्य पेरणी व कापणी सुरू केली. शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेने मानवाची नित्य भटकंती थांबली आणि त्याने एकाच ठिकाणी राहण्यास सुरुवात केली, ज्यातून हळूहळू गाव वस्त्यांचा उदय झाला. मानवाने प्राण्यांना मांसाळून पशुपालन सुरू केले आणि मातीची भांडी बनवली, कापड विणणे यांसारख्या नवीन कला व कौशल्ये आत्मसात केली. अन्नधान्यांची साठवण शक्य झाल्यामुळे मानवी जीवनशैलीला स्थैर्य लाभले आणि समाजात कौटुंबिक व सामाजिक जीवन आकार घेऊ लागले. 2. ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती. उत्तर धातूंचा वापर. मानवाने या काळात तांबे या धातूचा शोध लावून तांब्याची व दगडाची अवजारे वापरण्यास सुरुवात केली. चाकाचा शोध व व्यापार. चाकाच्या शोधामुळे दळणवळण सोपे झाले, व्यापार आणि वस्तूंची ने-आण वाढली. व्यवसाय व शहरे. लाकूड काम, धातुकाम यांसारख्या कौशल्यांवर आधारित व्यवसाय सुरू झाले. व्यापारी केंद्र निर्माण होऊ लागले. नगरांचा विस्तार झाला. दफन पद्धत. मृत व्यक्तींची घरात किंवा अंगणात दफन केले जात असे आणि प्रेतासोबत त्यांच्या वापरातील वस्तू किंवा भांडी ठेवली जात. खालील युगांच्या प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा. 1. पराश्म युग. 2. मध्याश्म युग. तर याचे उत्तर पहा. 1. पराश्म युगाची वैशिष्ट्ये. 1. या काळात मानव अन्न आणि पाण्याच्या शोधात संपूर्णपणे भटकंती करत असे व गुहांमध्ये किंवा झाडांवर राहत असे. 2. या काळात मानवाने अग्नीचा शोध लावला आणि दगड
आणि दगड व हाडांपासून ओबडधोबड हत्यार बनवले. 2. मध्याश्मयुग वैशिष्ट्ये. 1. या काळात मानवाने लहान घर्षित असणाऱ्या धारदार आकाराच्या विविध प्रकारची दगडी हत्यारे बनवण्याचे तंत्र विकसित केले. 2. मानवाने कुत्र्यांसारख्या प्राण्यांना मांसाळण्यास सुरुवात केली आणि शिकारीसोबत मासेमारीलाही प्रारंभ केला. 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते? कारणासहित उत्तर द्या. उत्तर: जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर मानवी जीवन आजही भटक्या अवस्थेत राहिले असते. कारण: 1. अन्नाच्या शोधात मानवाला सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरावे लागले असते, ज्यामुळे कुटुंबे, गावे आणि शहरे विकसित झाली नसती. 2. अन्नाची निश्चित नसल्यामुळे इतर नवीन कौशल्य, तंत्रज्ञान, उद्योग आणि आधुनिक विज्ञानाचा विकास होणे शक्य झाले नसते. 2. नवाश्मयुगात कोणते तंत्र विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले? तर याचे उत्तर पहा. शेतीचे तंत्रज्ञान. जमिनीची नांगरणी, उकरणी करण्यासाठी मधोमध छिद्र असलेल्या दगडांचा व टोकदार काठ्यांचा वापर करून पेरणी व कापणीचे तंत्र विकसित झाले. दगडी कुऱ्हाड व अवजारे. दगडांना गुळगुळीत करणे आणि कुऱ्हाडींच्या पात्यांना लाकडी दांडा बसवण्याचे तंत्र विकसित झाले. मातीची भांडी व कापडे विणणे. अन्न साठवण्यासाठी मातीची नक्षीदार भांडी बनवण्याची कला, तंत्र आणि वस्त्र विणण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले. 5वा प्रश्न आहे पहा. तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे. त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? उदाहरणासाठी पहा, पाणी. याचे उत्तर पाहू आपण. उत्तर: नवीन घर खरेदी करताना मी खालील जीवनशैलीचा आणि मूलभूत सुविधांचा विचार करेन. 1. पाण्याची उपलब्धता. पिण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी भरपूर व स्वच्छ पाणी असणे आवश्यक आहे. 2. हवामान आणि सूर्यप्रकाश. घर चांगल्या सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील अशी रचना असावी. 3. दळणवळण व रस्ते. शाळा, रुग्णालय, बाजारपेठ आणि कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीची व चांगल्या रस्त्यांची सोय असावी. 4. सुरक्षा. परिसरातील सुरक्षितता आणि भौगोलिकदृष्ट्या पूर, दरड कोसळणे यांपासून सुरक्षित जागा असणे गरजेचे आहे. 5. मूलभूत सुविधा. वीज पुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि चांगल्या आरोग्यदायी पर्यावरणाची उपलब्धता असावी. थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.